आज जे वचन आपण वाचलेलं आहे इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 18 पासून पुढं इफिस्करास पत्रामध्ये आपण मंडळी संदर्भात ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहत आहोत। आणि इफिस्करास पत्र आपण मला वाटते 1 महिन्यानंतर पुन्हा आपण इफिस्करास पत्रात आलेलो आहोत। आपला मोठा गॅप पडला 1 महिन्याचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाहणं अद्भुत आहे इफिस्करास पत्राकडे। मी पुन्हा एकदा थोडीशी आठवण आणि उजळणी होण्यासाठी तुम्हाला सांगतो की इफिस्करास पत्र याचा 5व्या अध्यायाकडे आपण आलेलो असताना एकूण याच्यामध्ये 6 अध्याय आहेत आणि अध्याय 3 जे आहेत आणि अध्याय 4 पासून ते 6 पर्यंतचे आहेत। या दोघांमध्ये आपल्याला वेगळं पण आढळतं। कोणतं वेगळं पण आहे तर अध्याय 1 पासून ते अध्याय 3 पर्यंत मनुष्याची जी प्राथमिक अवस्था आहे त्या अवस्थे संदर्भात लिहिण्यात आलेला आहे की ती अवस्था नेमकी काय आहे आणि तुम्हाला आणि मला त्या अवस्थे संदर्भात काय माहित असणं गरजेचं आहे। आणि याचा केंद्रबिंदू जो आहे तो 2रा अध्याय वचन 1 पासून ते 5 पर्यंत आहे की तुमचं आणि माझं तारण हे कृपेनं झालेलं आहे। तुमची आणि माझी जी भ्रष्टता आहे त्या भ्रष्टते संदर्भात हे सांगण्यात आलेलं आहे। आणि अध्याय 4 पासून पुढं मानवाची असणारी भ्रष्टता ज्या वेळेस त्याला समजते मग तिथून पुढे त्याचं जे वर्तनक्रम आहे ते कशा प्रकारचं असावं, त्याने कसं जीवन जगावं यासाठी हे सांगण्यात येतं। आणि मग आपण प्रत्येक जी गोष्ट आहे मंडळीमध्ये त्याची वागणूक काय, त्याचा व्हॅल्यू काय याविषयी हे वारंवार शिकवण्यात येतं इफिस्करास पत्रामध्ये। आणि पॉल त्यासाठी अजिबात कुठं असा थांबत नाही आणि होल्ड बॅक करत नाही। त्याला जे मंडळीला सांगायचं आहे ते तो सांगत आहे। आणि सांगत असताना आता या ठिकाणी जे आपण आलेलो आहोत इफिस्करास पत्रामध्ये तर मला कधी कधी असं वाटतं की कालांतरानं ज्यावेळेस ग्रीक जे लिखाण आहे या लिखाणामध्ये अजिबात असे काही अध्याय किंवा वचनं अशी नव्हती तर हे सरसकट होतं। आणि ग्रीक लिखाण जे आहे विशेष करून जे पवित्र शास्त्र आहे हे एका पत्राप्रमाणे लिहिलेलं आहे। आणि जर समजा एखादं इफिस्करास पत्र जर पॉल लिहित आहे मंडळीला तर तो लिहित असताना कुठेही तिथं असा एक वेगळा अध्याय किंवा वेगळा पॅरा असा नाहीये, तर तो काय करत आहे लिहित चाललेला आहे। कालांतरानं मंडळीला समजावं कळावं म्हणून मंडळी काय करते, मंडळीला समजण्यासाठी लोकांनी मग ह्याच्यामध्ये अध्याय टाकले, वचनं टाकली, काळे मथळे टाकले समजण्यासाठी। तर हे कालांतरानं टाकण्यात आलं। इथं जे आहे ना ज्या ठिकाणी अध्याय 5 आणि वचन 18 जे आहे त्या वचनात आल्यानंतर मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते असं आहे की एक नवीन गोष्टीला या ठिकाणी प्रारंभ होत आहे। आणि ती गोष्ट अशी आहे की द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा। अध्याय 4 पासून वचन 5वा अध्याय वचन 18 पर्यंत मला सांगायचं आहे की हा एकच विषय आहे, एकच सोर्स आहे आणि तो एकच संदेश देण्यात येत आहे वचन 17 पर्यंत। 5वा अध्याय वचन 17 पर्यंत। वचन 18 पासून 5वा अध्याय वचन 18 पासून एका वेगळ्या विषयाला प्रारंभ होतो। आणि तो विषय काय माहितीये का, आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती कसा असावा। ओके, आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती नेमका कसा असावा। इथपर्यंत म्हणजे आपण जी विभागणी केलेली आहे त्या विभागणीमध्ये कशी विभागणी आहे बघा। अध्याय 1, 2, 3 मनुष्याची जी भ्रष्टता आहे त्या संदर्भात सांगतं की तुमची लायकी काय, तुमची पात्रता काय, तुम्हाला कुठून आणलेलं आहे, तुमचं तारण कसं झालेलं आहे, तुम्ही मूळचे विदेशी बाहेरचे हे सर्व सांगण्यात येत आहे। अध्याय 4 पासून जी सुरुवात होत आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सांगण्यात येत आहे आता तारण झालेलं आहे, आता तुम्ही कसे असायला पाहिजे याकरिता सांगण्यात येतं। अध्याय अजून पुढे गेल्यानंतर सांगण्यात येतं की तुम्ही रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं जीवन जगायला पाहिजे याविषयी कळवण्यात येतं। आता थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर आता एक वेगळी विभागणी होते। आणि ती विभागणी काय माहितीये का, नेमकी ही विभागणी आहे की आता आत्म्यानं भरल्यानंतर तुम्ही काय करावं, आत्म्यानं भरलेला व्यक्ती नेमका काय करतो। आता ही जी गोष्ट आहे ना इथून त्याची सुरुवात होते। आता मी तुम्हाला ती सुरुवात सांगतो। पॉल एका नवीन विषयाला प्रारंभ करत आहे आणि 18व्या वचनापासून तो असं म्हणत आहे द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे। तर हे नेमकं का सांगण्यात येतं, हे का बोलण्यात येत आहे, विषय काय आहे नेमका। तर पेगन रिलिजन जे आहेत, ओके, पेगन म्हणजे विदेशी जे त्या काळखंडामध्ये धर्म होते
त्या धर्मांमध्ये द्राक्षारस पिणं ही एकदम एक कॉमन गोष्ट होती. द्राक्षारस कधी पिणं माहित आहे का? ज्यावेळेस एखादे धार्मिक विधी असतात. आपल्या भारतामध्ये पण ज्यावेळेस काही असे मोठे धार्मिक विधी आहेत, त्या विधींमध्ये सेलिब्रेशन जर करायचं असेल तर तेव्हा दारू पिण्यात येते आणि सेलिब्रेशन करण्यात येते. जर आपण थोडंसं अजून कॅथलिझमकडे जर टर्न घेतला तर तुम्हाला आणि मला अनेकदा आपल्या ऑफिसेसमध्ये बोलण्यात येतं बघा, कामावर जाता ऑफिसेसमध्ये जाता, फिर क्या आज तुम ख्रिश्चन हो, आज क्रिसमस है, फिर पार्टी वगैरह है की नहीं? मग त्यांना विचारलं पार्टी? हा, तू मम्मी पप्पा साथ में बैठ के पीते हो ना. म्हणजे एकदम ते कॉमन टॉपिक आहे. काय तर तुम्ही पिऊ शकता ना, का आता तुमचं सेलिब्रेशन आहे. तर पेगन रिलिजन जे आहेत, जे पेगन रिलिजन असतात, त्याच्यामध्ये सेलिब्रेशन जर करायचं आहे तर द्राक्षारस मस्ट आहे. ओके, द्राक्षारस मस्ट म्हणजे काय की दारू पिणं, दारूमध्ये झिंगणं हे आवश्यक आहे असं करण्यात येतं. पण पवित्र शास्त्र त्याला दुजोरा देतं का? पॉल काय करत आहे, त्या पेगन रिलिजनचा विषय घेत आहे आणि पेगन रिलिजनचा विषय घेऊन तो समजावून सांगत आहे द्राक्षारसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. तर 18 वचन आपल्याला हे सांगतं. त्याचबरोबर पवित्र शास्त्र पिण्याविषयी काही बोलतं का? लोकांचा एक प्रश्न असतो, बाळक साहेब पिण्याविषयी काहीतरी सांगा आम्हाला, की बायबलमध्ये लिहिलंय की नाही, प्यायचं नाही प्यायचं, कधीतरी पिलेलं चालतं का, किंवा थोडं पिलेलं चालतं का? तर असं बोलण्यात येतं. पण पवित्र शास्त्र याविषयी काय म्हणतं बघूया आपण. प्रोवर्ब्स म्हणजे नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय आणि वचन 29 पासून ते 35 पर्यंत. नीतिसूत्रे 23 वचन 29 पासून तर 35 पर्यंत मी वाचतो तुमच्या सगळ्यांसाठी. ह्याच्यामध्ये काही भांडण नको, आपण वाचूया. हाय हाय कोण म्हणतो, अरे अरे कोण करतो, तांड्या भांड्यात कोण पडतो, गव्हाणी कोण सांगतो, विनाकारण घाय कोणास होतात, धुंदी कोणाच्या डोळ्यात असते. जे फार वेळेपर्यंत द्राक्षरस पीत राहतात, जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्या जातात, त्यांचा द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्यालात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नको. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुशाराप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील, तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील. समुद्रामध्ये आडवा पडलेल्यांसारख्याची, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्याच्या सारखी तुझी स्थिती होईल. तू म्हणशील त्यांनी मला ताडण केले तरी माझे काही दुखावले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही. मी शुद्धीवर केव्हा येईन, मी पुन्हा त्याचे सेवन केव्हा करेन. तर ही त्या दारुड्याची गत आहे. आणि जो दारू पिणारा व्यक्ती आहे त्याविषयी नीतिसूत्रेमध्ये राजा ही गोष्ट सांगत आहे की कठीण आहे. दारू पिणं, झिंगणं, पडणं, शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा आपण जरासं पाहूया 31 नीतिसूत्रे 31, ज्या ठिकाणी स्त्रीला सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे वर्तनक्रम असावा. तर 31 आणि वचन 1 पासून ते 4 आणि 5 पर्यंत या ठिकाणी लमवेलाची जी आई आहे, ती लमवेलाची आई त्याला वचन शिकवत असते आणि शिकवत असताना ती याच प्रकारे त्याला ती बोलते. ती अशी म्हणते, माझ्या मुला मी काय सांगू, माझ्या पोटच्या मुला मी काय सांगू, माझ्या नवसाच्या मुला मी काय सांगू. तू आपले वीर्य स्त्रियास देऊ नको, आपले मन राजाचा नाश करणाऱ्यास वश होऊ देऊ नको. हे लमवेला, द्राक्षरस पिणे राजास शोभत नाही, राजास ते शोभत नाही. मध्य कोठे आहे असे विचारणे सरदारास शोभत नाही. ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. पुन्हा एकदा या ठिकाणी लमवेलाची जी आई आहे, ती आई त्याला सांगत आहे की नाही, द्राक्षरस पिणे राजाला शोभत नाही, सरदाराला ते शोभत नाही, असं ती त्याला पुन्हा एकदा सांगते. पुन्हा आपण वचनात गेलो तर आपल्याला काही गोष्टी इथंही पाहाव्यास मिळतात. यशयाचा 5वा अध्याय वचन 11 आणि 12. यशया याचा 5वा अध्याय वचन 11 आणि 12. जे पहाटे सुटून मद्याच्या पाठीस लागतात, ते अपरात्रपर्यंत द्राक्षरस पिऊन धन्य होतात, त्यांचा धिक्कार असो. विना, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षरस ही जी
त्यांची मेजवानी, पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हाताचे कार्य पाहत नाहीत. पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसतं की नाही, द्राक्षरस पिणं योग्य नाही, हे पुन्हा एक वार सांगण्यात येतं. 28 यशायाचा 28वा अध्याय आणि 28व्या अध्यायाकडे जाऊ आपण. या ठिकाणीही काय लिहिलेलं आहे थोडंसं सांभाळून वाचूया. 7वं आणि 8वं वचन. हेही द्राक्षरसाने भेल खंडत आहेत, मद्याने झाकुंड्या काड्या खात आहेत. याजक व संदेष्टा हे मद्याने भेलखंडत आहेत, द्राक्षरसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत. ते दृष्टांत पाहताना भेलखंडतात, निर्णय सांगताना झोके खातात. आणि पुन्हा एकदा, जो द्राक्षरस पितो तो स्वतःच्या धुंदीत नसतो, तो योग्य न्याय करणार नाही, तो योग्य प्रमाणे वर्तणूक करणार नाही, असं सांगण्यात येतं. द्राक्षरस पिणं हे योग्य नाही, या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक वार दिसतं. या ठिकाणी संदेष्टांसंदर्भात आणि सेवकांसंदर्भात ही सांगण्यात आलेलं आहे की तेही भेलखंडतात म्हणजे हालेडुले, महात्मा फुले असं काहीतरी त्यांचं काम असतं. मला आठवतं की एक सेवक होते, सेवक बर का, जे पाळक ज्यांना आपण म्हणू शकतो. मी एकदा नंदुरबार या ठिकाणी होतो आणि पाळकांचं सेमिनार होतं. आणि पाळकांचं सेमिनार असताना तिथं एक सिनियर मोस्ट पाळक होते आणि ते आता नाही आहेत, पण त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं होतं की ते वयोवृद्धच पाळक होते. आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी तरुण होतो, म्हणजे ते ज्यावेळेस तरुण होते त्यावेळेस धुळ्याच्या साईडमध्ये एक चर्च होतं आणि ज्या चर्च खूप मोठं होतं. अराउंड एक 500 लोक दर रविवारी चर्चला यायचे धुळ्याच्या साईडला. आणि हे पाळक साहेब जे आहेत ते त्यावेळेस तरुण होते आणि एवढे तरुण की जसे आपले तरुण मुलं आहेत त्याप्रमाणे. आणि ते तरुण असताना त्या चर्चले कोण असे सिनियर पाळक नव्हते की जे प्रभू भोजन देतील. आणि हे एकच असे दीक्षित पाळक होते. आणि मग एकच त्यांचा प्रॉब्लेम हा होता की ते खूप प्यायचे. आणि मला सांगत असताना ते फार असं मजेशीर रीतीने ते सांगत होते. कदाचित मला तुम्हाला सांगायला ते जमणार नाही, पण ते जे पाळक होते, जे सिनियर मोस्ट अंकल होते, त्यांनी ही जी गोष्ट सांगितली. ते फार एका मोठ्या संस्थेचे डायरेक्टर होऊन गेले. आणि ते सांगत होते की मी काय सांगू, तू ज्यावेळेस हे सेमिनार घेत होतास पाळकांचं त्यावेळेस मला ती गोष्ट आठवली की ते तेव्हा मी तरुण होतो आणि हे जे पाळक आहेत आम्हाला कोणच पाळक नव्हते, हे दीक्षित एकच पाळक होते जे प्रभुभोजन देणारे होते. संस्थेचा नियम हा होता की दीक्षित पाळकांनीच प्रभुभोजन द्यायचं आहे. आणि मग आम्ही पाळक साहेबांच्या घरी सकाळी गेलो आणि पाळक साहेबांना म्हटलं, पाळक साहेब आज प्रभुभोजन आहे. आणि असं बोलल्या बोलल्या पाळक साहेब अशा धुंदीमध्ये होते आणि ते म्हटले काय हरकत नाही, मी द्यायला तयार आहे. आणि मग आम्ही सगळे तरुण म्हटलं, पण पाळक साहेब तुम्ही उभे राहू शकत नाही. तर ते म्हणाले की काय हरकत नाही, माझे हात पकडा, मला खांदा द्या, एकदा मला पुलपीटवर उभं राहू द्या. मी दोन्ही हात जर असे पकडले तर मी 2 तास काय हलत नाही. बोलते मी फुल कॉन्फिडेंट आहे मला. आणि मग ते आमचे जे सिनियर मोस्ट जे अंकल होते ते ज्यावेळेस ते सांगू लागले ते फार मजेशीर रीतीने सांगत होते, पण ते त्यांच्या मनामध्ये तो पेन होता की किती दुर्दशा होती मंडळीची की एक सेवक त्या ठिकाणी नव्हता. प्रियांनो, हीच परिस्थिती सध्या काही वेगळी नाहीये. मंडळांमध्ये सध्या सेवकांची खरंच कमी आहे. आणि त्यावेळेस ते अंकल मला सांगितलं की आम्ही त्यांना पकडायचो आणि पकडून त्यांना असं वर चढवायचो, कारण आमचं पुलपीट असं वर होतं. मग त्यांना आम्ही पकडत वर न्यायचो 2-3 जण. मग ते असे जायचे, दोन्ही हात एकदा पकडले त्यांनी तर 2-2.5 तास काय खाली उतरायचे नाहीत ते. मग त्याच्यामध्ये संदेश पण यायचा, त्याच्यामध्ये गाणी पण यायची, त्याच्यामध्ये सगळं व्हायचं. त्यानं ही दुर्दशा होती, पण कठीण परिस्थिती आहे. पवित्र शास्त्र द्राक्षरस पिण्याला मज्जाव करतं, धुंदीमध्ये राहायला मज्जाव करतं, कारण त्याचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद पिल्यानंतरचा बरोबर नाही. पेगन लोक जे आहेत, जे अन्य विश्वासणारे लोक आहेत त्या कालखंडामध्ये, ते लोक त्यांच्या ज्यावेळेस त्यांचं एकत्रित येणं व्हायचं त्यावेळेस ते द्राक्षारस जो आहे त्याला एवढं महत्व द्यायचे आणि त्या महत्वामध्ये त्या धुंदीमध्ये ते असायचे. आपण ज्यावेळेस मोशे 10 आज्ञांसाठी वर जातो आणि सिनायवर गेल्यावर खाली ज्यावेळेस हे लोक मूर्ती बनवतात देवाची, आणि देवाची मूर्ती बनवल्यानंतर त्याच्या आजूबाजूला ते दारू पिऊन द्राक्षरस पिऊन पुन्हा त्या धुंदीमध्ये, त्या पेगन त्यांच्या धुंदीमध्ये ते जातात आणि त्या गोष्टीचा मोशेला राग आलेला आपण पाहतो. देव त्याला खाली पाठवतो. ही गोष्ट आपण पाहिलेली आहे की जेव्हा कधी त्यांना आनंदोत्सव करायचा असतो,
आनंद उत्सवामध्ये त्यांनी काय करायचं, ते द्राक्षरस पिणं हे एकमेव त्यांचं काम होतं. आणि मग पॉल काय करत आहे, पॉल इफिसच्या लोकांना इतकी आठवण करून देत आहे की इफिसचे लोक हो मंडळी, तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. हे तो का बोलत आहे, कारण सिच्युएशन आजूबाजूची जी आहे, जी भौगोलिक परिस्थिती आहे ती अशी आहे की लोक आनंद उत्सवामध्ये जेव्हा कधी एकत्र येतात त्यावेळेस ते द्राक्षरस पित आहेत आणि द्राक्षरस पिऊन त्या ठिकाणी हर्ष उल्हास करत आहेत. तर हा हर्ष उल्हास नेमका कशात असावा, तर पॉल या ठिकाणी आता डिस्क्राईब करत आहे. पॉल त्यांना म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता त्यावेळेस तुम्ही कसं यावं, तुमच्यामध्ये काय असावं हे तो सांगत आहे. पुन्हा बघा 18 वचन, त्यामध्ये तो असं म्हणतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आता बेताल हा जो शब्द आहे, या बेताल या शब्दाचा नेमका अर्थ काय असू शकतो बरं? बेताल तुम्हाला काय सांगता येईल मला? बेताल म्हणजे काय बरं? ताल नसलेला. हो, आता जर समजा आपण चर्च खूप सुंदर आपण गाणं गायलं, मग आपण महिलांनी वेगळं गायलं, आपण पुरुषांनी वेगळं गायलं आणि ऐकायला फार सुंदर ते वाटलं आणि कानाला एकदम छान, तुम्ही सगळे तालात आणि सुरात गात होता, बरोबर आहे. तर आता बघा, सूर एक वेगळा आहे, ताल एक वेगळा आहे, बरोबर आहे. ताल कशाचा असतो बरं? सूर कसा असतो? तुम्ही सुरात गाणं गाता, बरोबर आहे. ताल कशाला म्हणतात? हा, ठेका, ठेका, बरोबर आहे. एका काय असतं तालात, म्हणजे तुम्ही ठेक्यात गाणं गाता. तर ठेका जर चुकला, तुमचं गाणं एकदम विचित्र होतं. ओके, तुमचं गाणं काय होतं? विचित्र होतं. इन कमिंग डेज आहे ना तरुणांनो, मी तुम्हाला ना गाणी शिकवीन बरं का, म्हणजे सूर ताल ह्याच्यामध्ये गायासाठी तुम्हाला मी जरूर शिकवेन येणाऱ्या दिवसामध्ये, की कसं ते गाणी आपण गाणं आवश्यक आहे आणि कसा सुरात गायचे असतात. मग कधी कधी जमलं तर आपण बेस घेऊ, सुप्रानो घेऊ, तुम्हाला मी शिकवेन की गाण्यांचे प्रकार कसे असतात. पण ना ह्यात हे असतं बरं का, की सूर असतो, एक ताल असतो. ताल काय असतो, आणि ताल जर चुकला तर नेमकं काय होतं, तर ताल चुकला काय होतं? बेताल होतं. आता द्राक्षरसाचा आणि बेतालपणाचा काय संबंध आहे जरा समजूया आपण. द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपण आहे. म्हणजे ऍज सून ऍज मनुष्य द्राक्षरस पितो, त्याच्या हावभावांमध्ये चेंज होतो, त्याच्या बोलण्यामध्ये चेंज होतो. त्याला जे बोलायचं आहे, जी आपण वचनं वाचली त्या वचनानुसार आपण पाहतो की त्याला जो अप्रोच ठेवायचा आहे तो अप्रोच राहत नाही. कदाचित त्याच्या हावभाव वेगळे असतात, त्याचं बोलणं वेगळं होऊन जातं. कदाचित त्याचं पाहणं एका ठिकाणी आहे, त्याचे विचार एका ठिकाणी आहेत. त्यामुळे पॉल काय सांगत आहे, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. काही लोक जे आहेत ते असं म्हणतात की नाही हो, दारू पिल्याखेरीज किंवा द्राक्षरस पिल्याखेरीज आम्हाला काही सुचतच नाही, आमचे हात पाय थर 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 कापायला लागतात, आम्हाला काही सुचत नाही. शक्ती येण्यासाठी, सामर्थ्य येण्यासाठी आम्हाला दारू पिणं फार गरजेचं आहे, आम्हाला द्राक्षरस पिणं फार गरजेचं आहे. शास्त्र म्हणतात त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. बेताल म्हणजे काय? ज्यामध्ये ताल नाहीये, तुम्ही एका तालात जाऊ शकत नाहीये, तुम्ही अस्थिर होऊन जाता, तुम्हाला काही सुचत नाहीये. आणि पवित्र शास्त्र त्याला नकार देतं. पवित्र शास्त्र म्हणतं नाही, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये काय आहे? बेतालपणा आहे. आणि बेताल जो व्यक्ती आहे तो फार डेंजरस आहे. कारण का, जेव्हा एखादा व्यक्ती शुद्धीत आहे तो कसा चालतो? तालात. कसा चालत आहे तो? तालात एकदम. त्याचे पाय जर बघितले तुम्ही, तो एकदम छान रुबाबदार चालत आहे. आता जर समजा पिलेला व्यक्ती आहे, तो कसा चालत आहे? बेताल. एक पाय सरळ आहे, दुसरा पाय गटारीत आहे, काही सांगता येत नाही, कठीण आहे परिस्थिती. बेतालपणा कसा आहे? बेतालपणा कठीण आहे. आणि पवित्र शास्त्र त्याला नकार देत आहे. पवित्र शास्त्र म्हणतं नाही, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये बेतालपणा आहे आणि तो तुमच्यासाठी योग्य नाहीये, तुमच्यासाठी हानिकारक आहे तो. मग ख्रिस्ती व्यक्तीनं काय असलं पाहिजे आणि कसं असलं पाहिजे? तालात राहण्यासाठी, योग्य राहण्यासाठी कसं राहणं आवश्यक आहे? तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा असं म्हणण्यात येतं. म्हणजे एक्सपेक्टेशन काय बघा, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. मनुष्य जर बेताल झाला तो स्थिर स्थावर होऊ नाही शकत,
त्याचे हावभाव वेगळे होऊन जातात, त्याची विचारशक्ती वेगळी होऊन जाते. आणि मग काही जर नाही हो काल जरासं मी ते नशेत होतो ना, मग ते होऊन गेलं माझ्याकडून. शुद्धीत असतो तर मी असं काही झालं नसतं. मी जर असं केलं तर कदाचित मी त्याला दोष लावत आहे, कारण का मी शुद्धीत नव्हतो. काही काही ज्या विवाहित स्त्रिया असतात ज्यांचे पती दारू वगैरे पितात, नवरा ज्यावेळेस दारू पिऊन येतो ते म्हणतात अहो आता काही बोलू नका, पिलेला माणूस आहे तो. का बरं? कारण हा शुद्धीत नाहीये. ह्याला आता काही बोलून फायदा नाहीये, ह्याला आता न बोललेलं बरं आहे. कारण का शुद्धीत नाहीये. आणि शुद्धीत नसणारा व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत आहे, बेताल आहे. आणि पवित्र शास्त्र त्याला नकार देत आहे. मग ख्रिस्ती व्यक्तीकडून अपेक्षा काय आहे? ख्रिस्ती व्यक्तीकडून काय सांगण्यात येत आहे, काय म्हणण्यात येत आहे? तर पवित्र शास्त्र म्हणतात आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आत्म्यानं काय व्हा? आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आत्म्यानं परिपूर्ण झाल्यावर नेमकं काय आहे? पवित्र शास्त्र म्हणतं आत्म्यानं पूर्ण होणं म्हणजे काय, तर स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकाला बोलून दाखवा. आता मी तुम्हाला सांगितलं एफिसकरास पत्र अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 ही मनुष्याची, तुमची आणि माझी भ्रष्टता दाखवते, तुमची आणि माझी लायकी दाखवते, तुमची आणि माझी पात्रता दाखवते की आपण वर्दी नव्हतो, आपण अजिबात या तारणासाठी योग्य नव्हतो. येशू ख्रिस्तानं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कृपेनं पाहिलं, देवानं तुमचं आणि माझं तारण केलं आणि आपल्याला ख्रिस्त येशूचे केलं. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचे होता त्यावेळेस तुम्ही मंडळीशी कसे संलग्न असता, कसे राहायला पाहिजे याविषयी शिक्षण देण्यात येतं. 4थ्या अध्यायामध्ये तर पॉल असं सांगतो की कसे तुम्ही जगापासून वेगळे आहात, तुम्ही तुमचे जगातील नियम कसे लावले पाहिजे, तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे याविषयी पॉल उत्तेजन देतो. आणि मग त्यानंतर आता खाली आल्यानंतर तो असं म्हणतो आता मला तुम्हाला सांगायचंय, हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही द्राक्षारसानं मस्त होऊ नका जसे इतर लोक होत आहेत. तुमच्या आजूबाजूला जी जग आहे, जगातील लोक आहेत जसे राहत आहेत, ज्याला एन्जॉय म्हणत आहेत, ज्याला म्हणत आहेत की आम्ही चांगलं जगत आहोत, त्या गोष्टीच्या मागे जाऊ नका. त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. ते लोक शुद्धीत नाही आहेत, ते बेताल आहेत. मग कसे व्हा? तो म्हणतो आत्म्यानं परिपूर्ण व्हा. हो, मग ना ह्याच्यामध्ये काही जण जे आहेत ते म्हणतात आत्म्यानं परिपूर्ण होणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग आत्म्यानं परिपूर्ण होणं म्हणजे नेमकं काय? आणि हा एक जो टॉपिक आहे ना, तो टॉपिक घेण्यात आलेला आहे. आणि हे प्रश्न विचारण्यात येत आहेत की आत्मा मिळाला का? आत्मा तुम्हामध्ये आहे का? आत्म्याचं कार्य तुम्हामध्ये होत आहे का? आत्मा असणं म्हणजे नेमकं काय? आत्म्यानं परिपूर्ण होणं नेमकं म्हणजे काय? तर हे जे आहे हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय म्हणत आहे? आता कंपॅरिझन कसं केलंय बघा. कंपॅरिझन हे आहे की ज्या वेळेस तुम्हाला आणि मला पॉल सांगत आहे द्राक्षारसानं मस्त होणं का, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. बेताल म्हणजे काय? जो हलेडुले आहे, ज्याच्यामध्ये ताल नाहीये. आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती कसा असतो बरं? स्ट्रॉंग, न ढळणारा, न पडणारा, एकदम स्थिर, सॉलिड, ढळत नाही. मी तुम्हाला सांगतो इन टुडेज वर्ल्ड आत्म्यानं भरलेला व्यक्ती मॉडर्न चर्चेस मध्ये कसा दिसतो तुम्हाला? आत्मा आला, आत्म्यानं भरला असं म्हटल्या तो व्यक्ती तुम्हाला असा उभारलेला, स्थिर झालेला मॉडर्न चर्चेस मध्ये दिसतो का, जे आज प्रेझेंट होत आहे? आत्मा आला, आत्मा भरला म्हटल्या तो व्यक्ती कसा होतो? करंट. त्याला काय तो अंगात करंट. हे हाला लागलाय, तो हे पडत आहे. परवा दिवशी मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, एका चेअरवर आत्मा काहीतरी आहे वाटतं, पवित्र आत्मा त्यांनी सांगितलं बरं का. आणि लोकांना आणून त्या चेअरवर बसवलं की तो माणूस धड करून उडतो, कारण का आत्म्यानं भरला तो, आणि तो हाला लागला. आत्म्यानं भरणं म्हणजे नेमकं काय बरं? या ठिकाणी पॉल कंपेअर करत आहे, सांगत आहे द्राक्षारसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे.
तर तुम्ही कसे व्हा? तुम्ही आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आत्म्यानं भरणं म्हणजे नेमकं काय? ही गोष्ट कोणती आहे? आत्म्यानं भरणं म्हणजे काय होतं आत्म्यानं भरल्यावर? तर एकदम स्पेसिफिकली या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला आणि मला सांगण्यात येत आहेत. काय बोलतं बघा, काय होतं? द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन. आता होऊन म्हटल्यावर तिथे एक कॉमा आहे बघा, तुमच्या बायबलमध्ये दिसत आहे तुम्हाला एक कॉमा आहे. ओके, कॉमा म्हणजे तो सेंटेन्स जो आहे तो आता पुढे जात आहे. आत्म्यानं भरल्यावर काय होतं? आत्म्यानं भरल्यावर स्तोत्र, गीते, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना काय करा? बोलून दाखवा, म्हणून दाखवा. ओके, आत्म्यानं भरल्या मनुष्य असं एकदम करंट आला असं होत नाही बरं का. तो काय करतो? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला बोलून दाखवतो. त्यांच्या जीवनामधून काय होतं? स्तोत्र गायली जातात, गीत गायली जातात, आध्यात्मिक प्रबंध बोलले जातात त्यांच्या जीवनामध्ये. चिन्ह काय? आत्म्यानं भरलेला आहे. आत्म्यानं भरलेला व्यक्ती काय करतो? ही गोष्ट करू लागतो, त्याच्या जीवनातून हे घडू लागतं. कारण का? आत्म्यानं भरलाय. द्राक्षरसानं भरलेला व्यक्ती जे चिन्ह द्राक्षरसानं भरलेला व्यक्ती करतो तेच करत आहे. दुसरं काही करू शकतो का तो? नाही. मला तेवढंच येत आहे. काय? उड्या मारा, हाला, काहीतरी जोरात करा. त्यांना जर विचारलं आत्म्यानं भरलेला आहे? हो भरलेला आहे. स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध बोला बरं. नहीं, वो कुछ नहीं आता, वो आगे वाला जो बोल रहे ना वो कर सकते हम लोग. आणि इथंच नाही बरं का, आता स्टेज वन आहे, आता स्टेज 2 काय म्हणते बघा त्या ठिकाणी. तो असं म्हणतो, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात कुठं करा बरं? आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या अंतकरणामध्ये काय करा? प्रभूला. का? पवित्र आत्मा आलेला व्यक्ती हा बिलकुल हेच करतो. पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती बिलकुल असंच करतो. याच्या व्यतिरिक्त काही करतो का? बिलकुल नाही. या गोष्टीची सुरुवात आहे, आणि ह्या गोष्टी सुरुवात हीच होते की पवित्र आत्म्यानं भरलेला व्यक्ती नेमका काय करतो? स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला बोलून दाखवतो. हे फार महत्वाचं आहे. आणि मॉडर्न चर्चेस, ज्या आधुनिक मंडळ्या आहेत, ते हा विषय शिकणं विसरत चाललेलं आहे. आता पॉलच नेमकं काय करत आहे थोडंसं समजून घ्या बरं का. पॉल कलसेकरास पत्रात बघा सेम वचन काय म्हणतो. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 16 पासून पुढं. कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि वचन 16 पासून पुढं बघा तो काय म्हणत आहे. ख्रिस्ताचे वचन काय म्हणत आहे तो? ख्रिस्ताचे वचन काय होऊ दे बरं? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. म्हणजे काय करावं? ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानानं भरपूर राहो. का बरं भरपूर राहो? काय होईल त्यानं? तर काय म्हणतो बघा, याने काय होईल? स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परास शिकवण द्यावं, बोध करा. आता बघा पॉल जे इफिसच्या लोकांना म्हणत आहे, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आत्म्यानं परिपूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवने एकमेकाला बोलून दाखवा. तोच पॉल कलसेकराच्या लोकांना असं म्हणतो की ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. म्हणजे तुम्ही काय करणार? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवने एकमेकाला बोलून दाखवणार. पॉल काय करत आहे माहितीये का? फक्त पवित्र आत्म्यानं भरणं हे काढतो आणि ख्रिस्ताच्या वचनानं भरणं हे टाकतो. बाकीचं वचन बिलकुल सेम आहे. म्हणजे पवित्र आत्म्यानं भरणं म्हणजे नेमकं काय? तर ख्रिस्ताच्या वचनाने भरणं. जो व्यक्ती म्हणत आहे की मी ख्रिस्ताच्या वचनाने भरलेला आहे तो पवित्र आत्म्यानं पूर्ण झालेला आहे. जो व्यक्ती म्हणतो की मी पवित्र आत्म्यानं भरलेला आहे तो व्यक्ती ख्रिस्ताच्या वचनानं भरलेला आहे. जो कोणी असं म्हणत आहे की पवित्र आत्मा मजमध्ये आहे, याचा अर्थ माझ्यामध्ये ख्रिस्ताची वचनं आहेत. मी मुख खोललं तर माझ्यातून काय बाहेर आलं पाहिजे? ख्रिस्ताचं वचन. हो, हे महत्वाचं आहे, हे अद्भुत आहे.
आज दुःखदायक गोष्ट अशी आहे की लोकांना असं वाटत आहे की नाही, हे इम्पॉर्टंट नाहीये. काही दिवसांअगोदर म्हणजे शुक्रवारी मी मुलांना एक उदाहरण सांगत होतो की फॉरेन मध्ये सध्या कल्चर फार डिफिकल्ट आणि कठीण होत चाललेलं आहे. इमोशन्सला ख्रिस्ताच्या वचनाच्या वर ठेवण्यात येते, भावनिकतेला ख्रिस्ताच्या वचनाच्या वर ठेवण्यात येते. एक जी स्त्री आहे जिचं मी ऐकलं, मला एकाने स्टोरी पाठवली ती, त्यांची डिबेट चालू होतं आणि त्याच्यामध्ये LGBT कम्युनिटीची ती होती आणि ती म्हणत होती की मी ज्या वेळेस माझ्या, म्हणजे ती स्त्री सांगत आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडला किस केला, देवाचा आत्मा माझ्यामध्ये आला. आणि मग तिथं एक बायबलमध्ये एकदम स्ट्रॉंग असणारा एक व्यक्ती होता आणि तो म्हटला की तू काय म्हणत आहेस, पवित्र शास्त्र ह्याला मान्यता देत नाही, पवित्र शास्त्र ह्याला पाप म्हणतं, तू कशाचं कंपॅरिझन कशाबरोबर करत आहेस. आणि पट करून ती जी महिला आहे तिने असं म्हटलं, खबरदार, तू माझ्या इमोशन्सला, तू माझ्या भावनेला, या आध्यात्मिक भावनेला वचनाच्या खाली ठेवतोयस का, ते वचनाच्या वर आहे. किती कठीण गोष्ट चालली आहे जगामध्ये की ख्रिस्ताचं वचन हे आध्यात्मिक जे काही स्वतःला भावनिक म्हणत आहेत ते वर होत चाललंय. फार कठीण आहे, परिस्थिती कठीण होत चालली आहे. मंडळांनी याबाबत जागृत होणं गरजेचं आहे. काही जण म्हणतील हो ठीक आहे, ती स्त्री जी आहे ती मूर्ख आहे, पण आम्ही पण आध्यात्मिक भावनेच्या लोक आहोत ना. प्रियानो, हे एक समजून घ्या, अनेकदा ज्याला तुम्ही पवित्र आत्म्या आम्हाला प्रगट करताय, पवित्र आत्मा आम्हामध्ये आहे आणि तो आम्हाला उत्तेजन देत आहे वगैरे जे काही आपण बोलत आहे, पण जर ते ख्रिस्ताच्या वचनाला कॉन्ट्राडिक्ट आहे, ती भावना ख्रिस्ताची बिलकुल नाही, ती पवित्र आत्म्याची बिलकुल नाही. जो कोणी पवित्र आत्म्यानं भरलेला व्यक्ती आहे तो व्यक्ती देहाच्या किंवा दैहिक गोष्टींच्या माग लागत नाही, तो देहाच्या गोष्टींना उत्तेजन देत नाही. परिस्थिती खालावत चालली आहे, परिस्थिती अधिक घाणेरडी होत चाललेली आहे. ख्रिस्ताच्या वचनाचा व्हॅल्यू जेवढा कमी करता येईल तेवढा हा सैतान ते कमी करत आहे. लोकांच्या भावनांना जेवढं त्याला उंच करता येईल तेवढं तो उंच करत आहे. अहो, मला भावना नाही का तयार झाली, माझ्या मनात नाही का आलं, अहो तुम्हाला काय सांगू, येशूला मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, भावना. माझ्या बाजूला असलेला येशू मी बघितला, भावना. अहो, पांढरा शुभ्र असणारा येशू मी बघितला, भावना. आणि ख्रिस्ताच्या वचनाला कमी लेखन होत चाललंय. पॉल गलतीच्या लोकांना असं म्हणतो की स्वर्गातून देवदूत जर उतरला आणि त्यानं जी मी सांगितलेली सुवार्ता आहे त्याच्या विपरीत सांगितली तर तोही श्रापभ्रष्ट असो, तो म्हणतो. सगळ्यात महत्वाची जी महती आहे ती ख्रिस्ताच्या वचनाची आहे. सगळं नेस्तनाबूत हो, पण ख्रिस्ताचं वचन सर्व काळ राहो आणि टिकव. मनुष्याची भावना ही वारंवार मूर्खपणाची आहे, तो मूर्खतेकडेच आकर्षित होतो. आणि पॉल ते कंप्लीट करत आहे, पवित्र आत्म्यानं पूर्ण होणं म्हणजे काय, पवित्र आत्म्यानं भरणं म्हणजे काय. पवित्र आत्म्यानं भरणं ख्रिस्ताच्या वचनाने भरणं. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? हो, कारण जेव्हा तारण प्राप्त होतं त्याच घटकेला, त्याच वेळेला देव पवित्र आत्मा त्याला प्रदान करतो प्रत्येक व्यक्तीला. तुम्हामध्ये पवित्र आत्मा आहे का? बिलकुल. मग जर तो आहे त्याचं चिन्ह काय, तर ख्रिस्ताच्या वचनाने भरणं. तुम्ही ख्रिस्ताच्या वचनाने भरलेले आहात का? हो पाळक साहेब, आम्ही ख्रिस्ताच्या वचनाने भरलेलो आहोत. व्हेरी गुड. चिन्ह काय? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला बोलून दाखवा. जेव्हा कधी तुम्ही एकत्र जमता, एक जमून काय करा, एकमेकाला प्रबंध बोलून दाखवा. एकमेकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रार्थना करा, एकमेकाच्या आध्यात्मिक जीवनाला उत्तेजन द्या. जेव्हा कधी तुम्ही एकत्र जमता काय करावं? उत्तेजन द्या. कारण का? द्राक्षरसानं मस्त होणं का त्याच्यामध्ये बेतालपण आहे. इथं बसलेले तुम्ही आणि मी, आपण प्रत्येक जण द्राक्षरसानं भरलेल्या व्यक्तीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या आजूबाजूला असे लोक जरूर असतील
जे द्राक्षरस घेत असतील, घेतलेला असेल आणि त्यांचा अनुभव नेमका तुम्हाला असेल की नेमकं काय करतात, त्यांना सुद नसते. मला एक मजेशीर तुम्हाला गोष्ट सांगू दे. माझे वडील स्वतः खूप जास्त दारू पिणारे होते, खूप म्हणजे खूप जास्त, आणि फार गरिबीत आणि हलाखीत आमचे दिवस असायचे. कधी जर माझ्या पप्पांचं एखादं काम झालं, म्हणजे ते कदाचित 5-6 वर्षांनीच कधी तर व्हायचं, मग माझ्या पप्पांना कधी पैसे मिळायचे, मग माझ्या पप्पा घरी यायचे, खूप दारू पिऊन यायचे. आणि दारू पिऊन आल्यानंतर ते आम्ही असे लहान लहान होतो, बसलेलो असायचो. रात्री हे 11:30-12ची गोष्ट, खूप दारू पिऊन येणार आणि आल्यानंतर मग मला बोलवणार, मग मला असे पैसे देणार. आणि असे थोडेफार नाही बरं का, भरपूर असे, कधीच बघितलेले नसायचे. मग रात्री आल्या आल्या त्या दारूच्या नशेमध्ये ते पैसे द्यायचे. मग ते पैसे घ्यायचे, मी असे बंडल असं द्यायचा. वाव, आता मी उद्या काय काय करणार, प्लॅनिंग्स. माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, सगळ्यांना असे पैसे द्यायचे. रात्री झोपच नाही लागायची की उद्या काय करणार आहे आपण या पैशांचं, प्लॅन्स, योजना. सकाळी माझे वडील उठायचे, म्हणायचे, काल तुम्हाला पैसे दिले का मी? हो, होते, द्या इकडं. खूप वाईट वाटायचं. पण ते आता कळतं की जो व्यक्ती दारू पितो, द्राक्षाचं सेवन घेतो, तसं ते शुद्धीत नसतो, आणि त्याला जे वाटेल ते त्यावेळेस तो करत असतो. शुद्धीत आल्यानंतर त्याची भावना, त्याचे विचार वेगळे असतात. कंपॅरिझन काय आहे? कंपॅरिझन हे आहे की तुम्ही आत्म्यानं परिपूर्ण व्हा, बेताल असू नका, बेताल राहू नका, आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आणि आत्म्यानं परिपूर्ण झाल्याचं चिन्ह काय? ख्रिस्ताच्या वचनानं परिपूर्ण होणं. ख्रिस्ताच्या वचनानं परिपूर्ण असल्याचं चिन्ह काय? तुम्ही स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकाला बोलून दाखवा. तुमची आध्यात्मिक वाढ होईल. त्यानं कोणी तुम्हाला फसवणार नाही. पारख तुम्हाला करायची आहे बरं का, आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती कसा असतो, चिन्ह काय त्याचं? जेव्हा तो मुख खोलेल, त्याच्या मुखातून काय येईल? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला बोलून दाखवत आहे. अंतःकरणात प्रभूला गायन वादन करत आहे. लोक काय करतात? वाव, आत्म्यानं भरलेला आहे, पवित्र आत्मा याच्यामध्ये कार्य करत आहे. चिन्ह काय? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध बोलत आहे. यानो, जे लोक फसवत आहेत आणि जे लोक म्हणत आहेत की आत्म्यानं भरलेला व्यक्ती हा हालाला पाहिजे, डुलाला पाहिजे, काहीतरी बडबडायला पाहिजे, नाही, हे साफ चुकीचं आहे. पवित्र शास्त्र याला दुजोरा देत नाही. जे समजत नाही, जे कळत नाही, अशा गोष्टी बरगळणं, बोलणं, हे पवित्र वचनाच्या आणि पवित्र शास्त्राच्या विरोधात आहे. आत्म्यानं भरलेला व्यक्ती स्तोत्रच गातो, आत्म्यानं भरलेला व्यक्ती गायन वादनच करतो, आत्म्यानं भरलेला व्यक्ती प्रबंध बोलतो, इतरांच्या उन्नतीसाठी बोलतो. आणि हीच गोष्ट कलसेकरासच्या पत्रामध्ये सांगण्यात आलेली आहे. कलसेकरासच्या पत्रामध्ये पॉल पुन्हा ती गोष्ट स्ट्रेच आउट करतो आणि म्हणतो, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. का बरं? म्हणजे तुम्ही स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परांना शिकवण द्या, बोध करा, आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने गा तुम्ही. कारण का? तुमचं बोलणं किंवा करणं, जे काही तुम्ही करता ते सर्व येशूच्या नावाने करा. सगळं येशूच्या नावानं करा, कारण यासाठी तुम्हाला पाचारण आहे. त्याच्याद्वारे जो पिता आहे त्याचे उपकार स्मरण करा. आत्म्यानं भरलेला व्यक्ती दुसरं काहीच करत नाही बरं का, हेच करतो. आत्म्यानं भरलेला व्यक्ती जो आहे म्हणजे कोण आहे? सेम गोष्ट जी गलतीकरासच्या पत्रामध्ये सांगितले, अध्याय 5. पॉल सेम गोष्ट बोलतो. गलतीकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 16 पासून पुढे तो काय म्हणतो बघा. गलतीकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 16 पासून पुढे पुन्हा ही गोष्ट या ठिकाणी सांगितली. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही, असे मी सांगतो. जो व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, जो व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने राहतो, त्याचं लक्ष देहाच्या वासनेकडे बिलकुल नाहीये. का बरं? कारण देह वासना आत्म्याच्या विरोधात असते.
देह वासना काय करते? देहाच्या गोष्टीची वासना आहे ती. जे देह मागत आहे, ज्या देहाची अपेक्षा आहे तिकडे ती धावत आहे. जी प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना देहाच्या अनुसरून आहे. मी सदैव एक उदाहरण देत असतो. जर समजा एखादी मोठी कुठली सभा आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी एखादा बॅनर बनवायचा आहे मोठाच्या मोठा, आणि तो बॅनर जर बनवायचा आहे, बॅनर बनवायला कुणाला सांगितलेलं आहे की बाबांनो बॅनर बनवा, आणि बॅनर बनवायचा आहे तर काय बनवायचं आहे की आमंत्रण करायचं आहे लोकांना सभेला या म्हणून. तर त्या आमंत्रण करणाऱ्या बॅनरवर नेमकं चित्र काय असेल बरं? जर आमंत्रण करायचं आहे ख्रिस्ती सभेचं, इंट्रोडक्शन काय असेल? तर मी सदैव सांगतो की वेल नोन स्पीकरचं एखादं नाव, जो स्पीकर सर्वांना माहीत असायला पाहिजे त्याचं नाव, म्हणजे त्या स्पीकरच्या नावाकडं पाहून तरी लोक येतील. मला मागच्या आठवड्यामध्ये एलियाचा फोन होता आणि एलिया सांगत होता की तिथं लंडनमध्ये बलजिंदर सिंग नाही अंकुर नरूला जाते. तर तो मला सांगत होता की लंडनच्या लोकांनी ज्या ठिकाणी मीटिंग आहे त्या ठिकाणी हॉटेल्स बुक केलेत 2-2 दिवसासाठी, आणि एवढा पैसा खर्च केला की फुल प्लॅनिंग चालू आहे लोकांचं. म्हणजे वेल नोन स्पीकर येणार तर तिथं काय चिन्ह होणार आहे, चमत्कार होणार आहे, अनेक गोष्टी. लोक तिकडे चाललेले आहेत. लोकांनी पैसे खर्च करून हॉटेल्स बुक केलेले आहेत. का बरं? कारण तिथं जाऊन काहीतरी पॉवरफुल काहीतरी मिळणार आहे. लोकांचं एक्सपेक्टेशन तशा प्रकारचं. म्हणून जर बॅनर कुठला बनवायचा आहे तर सगळ्यात पहिले लोक काय विचार करतात? स्पीकरचं नाव आपण जर टाकलं तर लोक काय होती? आकर्षित होते. बरं, ते टाकलं, लोकांच्या भावना ज्या आहेत त्या जोडलेल्या आहेत. नंतर आता आमंत्रित करायचंय, मग त्या बॅनरमध्ये अजून काय गोष्ट टाकावी अशी तुम्हाला वाटतं बरं? अजून काय असलं तर लोक आकर्षित होतील? तुम्ही कधी असे बॅनर्स बघितलेत, पॅम्पलेट बघितले असं? अजून जर बोलवायचं आहे लोकांना, लोकांनी यावं, तर अजून काय असायला पाहिजे? स्पीकरचं नाव आलं, ब्रीद वाक्य असतं, बरोबर, बॅनरवर एखादं ब्रीद वाक्य असतं, आणि ते पण असं आकर्षक असायला पाहिजे. कोणतं असावं असं वाटतं एखादं ब्रीद वाक्य? तुम्ही मला वचनाचं सांगावर की लोक आकर्षित होतील. बायबलचं कोणतं असं वचन असेल की लोक आकर्षित होतील त्या ठिकाणी? आपण 20 तारखेचा असाच बनवूया. हा, काय असावं की लोकांनी आकर्षित व्हावं? हा, कम अँड डाईंग विथ अस. डाईन, ओ मी म्हटलं डाईंग विथ अस. ओके, डाईन विथ अस. हो, कम अँड डाईन विथ अस. हो, या आमच्या संगती जेवायला या. अजून काही? हा, हेल्थशी रिलेटेड असायला पाहिजे. हो, किंवा आपण ब्रीद वाक्य घेऊ, या आणि आरोग्य मिळवा. ओके, या आणि आरोग्य मिळवा असं काहीतरी वरती असं देऊ. अजून त्याच्या रिलेटेड काय? हा, अनॉइंटेड पर्सन, अनॉइंटेड पास्टर. ओके, अनॉइंटेड पास्टर असायला पाहिजे. इंटरनॅशनल वक्ता, इंटरनॅशनल वक्ता आहे, या, लोक आकर्षित होतात. अजून काय वरती काय काय असतं? या आशीर्वादित व्हा. बरं, या आशीर्वादित व्हा पण आलं. तुम्हाला इथं काय काय मिळेल? पवित्र आत्म्याचं दान मिळेल. कुणाला आरोग्य हवंय तर आरोग्य मिळेल, नोकरी मिळेल, लग्न होत नाही लग्न हो करून मिळेल, विशेष प्रार्थना. अजून? हा, बाळ होत नाही, हात ठेवून प्रार्थना करण्यात येईल. अजून? अहो, अनस्टॉपेबल आहे. आणि हे जर सगळं जर तुम्ही बघितलं, ह्या बॅनर्स कडे जर नीट बघितलं, काही काही ठिकाणी लिहिलेलं असतं बरं का, जादू टोण्यापासून पण मुक्तता मिळेल. ख्रिस्ती बॅनर्सवर आहे. आणि तुमच्यासाठी विशेष प्रार्थना केल्या जातील. जे कोणी 10,000 रुपये देईल त्यांच्यासाठी विशेष समोरची चेअर. आणि जर अजून जर लोक हवेत तर खाली भोजन फ्री. लोक आकर्षित होत आहेत. आता जर नीट नोट डाऊन केलं, हे सर्व कशाशी रिलेटेड आहे बरं? देह वासना. हे कशाशी रिलेटेड आहे? देह वासना.
देह वासना काय आहे? देहाची तृप्ती मला जिथं करता येईल तिथं मी जाईन. माझा देह त्या ठिकाणी आकर्षित होत आहे आरोग्यासाठी, पैशासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी, माझ्या स्वतःच्या वेलबिंग साठी. माझा देह त्या ठिकाणी आकर्षित होत आहे. त्या सर्व गोष्टी जर मी मांडल्या, लोक त्या ठिकाणी आकर्षित होऊन जात आहेत. का बरं? कारण तेच एक्सपेक्टेशन आहे. आणि पवित्र वचन असं म्हणतं की आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती नेमका काय करतो? आत्म्यानं परिपूर्ण झालेला व्यक्ती देह वासना कधीच पूर्ण करत नाही. त्याचं लक्ष देह वासनेकडे नसतं. तर त्याचं लक्ष कुठे आहे? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन, प्रबंध हे एकमेकाला बोलून दाखवतात. तो ह्या गोष्टींच्या मागं नाही लागत. त्याला ह्या एकदम सेकंडरी वाटतात. तो बघत पण नाही त्यांच्याकडे. वचन असं म्हणतं बघा गलती करास पत्रामध्ये, तो असं म्हणतो, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. तर का बरं? काय कर्म आहेत त्याची? देहाची कर्म तर ती उघड आहेत. ती काय करतात? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी आहेत. ज्याविषयी मी तुम्हाला हे सांगून ठेवलेलं होतं त्याच गोष्टी आहेत त्या. तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही आत्म्यानं परिपूर्ण झालेले लोक आहात का? हो, आम्ही आत्म्यानं परिपूर्ण झालेले लोक आहोत. जर आत्म्यानं परिपूर्ण झालेले लोक आहात, तुमचं लक्ष कुठे असायला पाहिजे? आत्मिक गोष्टींकडे. तुमचं लक्ष कुठे चाललंय? तुमचं लक्ष दैहिक गोष्टींकडे. आणि म्हणून पॉल इफिसच्या पत्रामध्ये सांगत आहे, द्राक्षरसानं मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. म्हणजे आत्म्यानं परिपूर्ण झाला तर देहाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष लागत नाही. मी वारंवार एक गोष्ट मंडळीला आणि जिथं कुठं मी जातो त्या सर्वांना सांगत आहे की आत्मिक गोष्टींकडे लक्ष लावल्यानंच जे सार्वकालिक जीवन आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. जर तुम्ही देह आणि देहाच्या गोष्टींकडे लक्ष लावला तर अनंत काळचा नाश तुमच्यासाठी आहे. तुमचं लक्ष नेमकं कुठं आहे हे लक्षात ठेवणं, पाहणं, चाचपडणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे काय तुम्ही चूज करत आहात तेही आवश्यक आहे. कोणती गोष्ट तुमच्या लक्षात आहे, कोणत्या गोष्टीकडे तुम्ही पाहत आहात. अहो, जर तुम्ही युट्यूब वर जाता आणि युट्यूब वर जाऊन तुम्ही संदेश कोणाचे ऐकताय, कोणाची निवड तुम्ही करत आहात, तुमच्या देहाला तृप्त करणाऱ्या व्यक्तीची निवड तुम्ही करत आहात, अहो हे हार्मफुल आहे तुमच्यासाठी. माझ्या देहाला बरं वाटत आहे त्याचं मी ऐकतो, हार्मफुल आहे तुमच्यासाठी. तुम्ही काय पाहावं? आत्मिक दृष्टिकोनातून मला उत्तेजन देणारं कोणी आहे का हो? मला कोणी मिळेल का हो? माझं लक्ष त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे जो मला आध्यात्मिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करेल, जो मला उत्तेजन देईल, जो मला चालवेल, जो मला मार्गदर्शन करेल. या गोष्टीकडे मी पाहणं आवश्यक आहे. पण मी पाहत कुठे आहे? मी कुणाच्या मागे जात आहे? मला चाचपडणी करणं गरजेचं आहे. कारण पॉल पुन्हा इफिसच्या लोकांना म्हणतो की तुम्ही चाचपडणी करा आणि पहा, द्राक्षारसानं मस्त झालेले व्यक्ती बेताल आहेत, पण आत्म्यानं भरलेले व्यक्ती हे कोण आहेत? जे लोक स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन एकमेकाला बोलून दाखवत आहेत. तुम्ही तसे असणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही तसे नाही तर मग आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले लोक वेगळे आणि देहाच्या कर्माप्रमाणे चालणारे लोक वेगळे. आणि नाण्याच्या दोनच बाजू असू शकतात. एक आहे आत्म्याची प्रेरणा आणि एक आहे देहाची वासना. जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवणारे लोक आहोत तर आम्ही असेच राहणार जे देवाला प्रिय, ज्या ख्रिस्ताच्या वचनाला धरून. कोणी या ठिकाणी बसलेला असं नाही म्हणू शकत की पाळक साहेब आम्ही असे नाहीये, आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले लोक आम्ही नाहीये, त्याचबरोबर आम्ही देहाची वासना असणारे लोक पण नाहीये, आम्ही कुठले तर मधले आहोत. असं बिलकुल असू शकत नाही. तुम्ही कुठल्या तरी एकाच बाजूला असू शकता.
आम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं चालणारे जर लोक आहोत तर स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन ही गाणारे, एकमेकाला आध्यात्मिक रीतीने उत्तेजन देणारे, बेताल नसणारे असे लोक आहोत. पण जर तुम्ही ते नाही आहात तर लक्षात घ्या, देहाच्या वासनेनं भरलेले आपण लोक आहोत. आणि तुम्ही म्हणाल की हो, आम्ही दर देहाच्या वासनेनं आहोत, पण लक्षात घ्या पाळक साहेब, आम्ही जारकर्मी नाही, आम्ही अशुद्धपणा करणारे नाही, आम्ही कामातूर नाही, आम्ही मूर्ती पूजावाले नाही, आम्ही वैरवाले नाही, आम्ही कलवाले नाही, आम्ही मसरल नाही. थोडासा राग आमच्यामध्ये आहे असं असू शकत नाही बरं का. आमच्यामध्ये एक गोष्ट आहे आणि दुसरी नाहीये. देहाची कर्म ही अशीच आहेत, ती ऍज अ बंच आहेत तुमच्यामध्ये. ती फक्त चान्स बघत आहेत की बाहेर कधी येऊ. तुम्हाला चाचपडणी करणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी यातला नाही आणि यातला आहे. नाही, नाण्याच्या दोनच बाजू आहेत. एक तर माझ्यामध्ये देहाची वासना आहे, किंवा एक तर मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा व्यक्ती आहे. तुम्हाला आज विचार करायचा आहे की मी कुठला आहे. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवणारे आहात तर तुमच्यामध्ये स्तोत्र, गीते, आध्यात्मिक स्तवने आहेत. एकदम संपवत असताना बरं का, एक प्रश्न तुमच्या समोर मी ठेवत आहे. तुमचा आनंद कशामध्ये नेमका? पवित्र आत्म्यानं भरलेला व्यक्तीचा आनंद देवाच्या लोकांमध्ये आहे. पवित्र आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीचा आनंद त्याच्या स्तोत्र आणि गीत आणि गायन याच्यामध्ये आहे. पवित्र आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीचा आनंद त्याच्या अध्ययनामध्ये आहे. तुमचा आनंद कुठे आहे? तुमचा आनंद टीव्हीचे सिरियल्स, पिक्चरची गाणी येता जाताना कानामध्ये घालून फिल्मी गाणी ऐकणं, हा आवडतं बरं का मला. माझा आनंद कशामध्ये? स्तोत्रांमध्ये, गीतांमध्ये, प्रभूच्या संदेशामध्ये. किती लोक आहात बरं तुम्ही जे ना आपला संदेश आहे एव्हरी संडेचा तो पुन्हा जाऊन ऐकता? हो, मला ऐकायचं आहे पुन्हा, मला आनंद आहे, मला पाहायचंय. कशामध्ये आनंद आहे नेमका? आत्मिक असणारा व्यक्ती त्याचा आनंद प्रभूच्या वचनामध्ये, ख्रिस्ताच्या वचनामध्ये. तुम्ही तुमचा आनंद कुठं शोधत आहात? ए चलो यार फ्रेंड्स, पार्टी करने को जाते, आमचा आनंद, हर्ष उल्लास तुमचा नेमका कुठे आहे? तुमची प्राथमिकता कुठे आहे? आपल्याला ह्या सर्व गोष्टी पडताळून घेणं फार गरजेचं आहे. प्रभूच्या दुसऱ्या येण्यामध्ये कोण जाईल? मला तरुणांनी हा शुक्रवारी प्रश्न विचारला. मी म्हटलं, बी अवेअर, तुम्ही एव्हरी टाइम चर्चचे संदेश नीट ऐका. मी माझा घसा कोरडा करून तुम्हा लोकांना सांगत आहे, विनंती करत आहे की तुमची प्राथमिकता, तुमची निवड आध्यात्मिक असणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तो येईल, चोरासारखा येईल आणि तो घेईल कुणाला? जे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपलं जीवन जगत आहेत त्यांनाच तो घेईल. जे आपल्या देहाशी युद्ध करत आहेत त्यांनाच तो घेईल. आणि बाकीचे जे ख्रिस्ती म्हणवत आहेत त्यांना सर्व ठाऊक आहे, पण तरीही त्यांचा ओघ, त्यांची निवड ही नेमकी काय आहे? देह आणि देहाची वासना, ते इथंच राहतील. आणि प्रियांनो, वचन असं म्हणतं, त्याच्या त्या येण्यामध्ये जे जातील ते धन्य आहेत. कारण का माहित आहे का? परिस्थिती अशी आहे की 7 वर्षाचा महासंकटाच्या काळाला ते सामोरे जातील. इतकंच नाही तर ते फार कठीण गोष्टींना पुढे जातील, फार कमी विश्वासात टिकतील. त्यांना सर्व ठाऊक होईल की आमचे बंधुगण गेले कुठं. साच पडतील, त्यांना समजून येईल की प्रभू येऊन घेऊन गेला आणि आम्ही याच ठिकाणी राहिलो. एव्हरी संडे, एव्हरी टाइम आपण हे देवाचं वचन ऐकत आहे की पहा,
आध्यात्मिक जीवनासंदर्भात जागरूक राहा. भेकड गोष्टींच्या मागे जाऊ नका. बोलवणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका. कारण आत्मिक आणि फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करणारे लोकच प्रभूला आवडतात. कारण त्याने तुम्हाला जगापासून निवडून घेतलेलं आहे. तुम्ही जगासारखे व्हायला का बघताय? देहाच्या वासनेच्या मागे का लागतंय? द्राक्षरसानं मस्त झालेल्या लोकांसारखं बेताल का राहताय? तुमचं पाचारण आणि माझं पाचारण हे आध्यात्मिक गोष्टींकरिता आहे, ख्रिस्ताच्या वचनाकरिता आहे. त्याला दृढ धरणं गरजेचं आहे. ते तुमचं आणि माझं पाचारण आहे. प्रियानो, देव बाप करो आणि या वचनाद्वारे तुम्हाला उत्तेजन देव. आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या या प्रवासामध्ये देव बाप तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने चालवो की त्याचं गौरव व्हावं. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. तुझी स्तुती आम्ही प्रभुदेव बापा करतो, कारण ही संधी आम्हाला दिलीस. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा असं देवा तुझं वचन आहे. प्रभू, आम्ही विनंती करतो की आम्ही आत्म्यानं परिपूर्ण झालेले लोक, ख्रिस्ताच्या वचनात राहणारे लोक देवा तू आम्हाला बनव. आमची निवड काय तर ती फक्त आध्यात्मिक असावी, ज्याद्वारे देवा तुझं गौरव होईल असं व्यक्तिमत्व देवा आमचं बनावं. अशी दया देवा तू आम्हावर कर. आम्ही प्रभू आजच्या वचनाबद्दल सर्व गौरव, मान, महिमा देवा तुला देतो. प्रभूजी, आम्ही तुझीच स्तुती करतो, कारण आम्हाला अद्भुत रीतीने आज वचनाचं शिक्षण देवा तू दिलंस. चाचपडणी करण्यास देवा तू आम्हाला उत्तेजन दिलंस. दया कर. सर्व गौरव, सन्मान, सार्वभौमत्व देवा जे तुझा आहे ते आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आहे. आमेन.